शे घर नाही आवडलं? फर्स्ट क्लास मस्त आहे. आमचे आप्पासाहेब दामोदरराव देशपांडे. अच्छा मी सूर्यकांत देशपांडे. अच्छा तुम्ही ओ माय गॉड. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय येणं केलं? अहो तुम्ही आमच्याकडे आलायत ना, पासपोर्ट हवाय. तुम्ही आलात म्हणालात, उभे होतात, नमस्कार पासपोर्ट. कधी कुठे? कुठे म्हणजे आता मला पण तुमच्यामुळे एक बोट धरा. हा करेक्ट, तिथे तिथे तुम्ही समोर उभे होतात, मी आलो म्हणालात नमस्कार पासपोर्ट. एक बोट धरा. अरे वा, तुम्ही पण. तुम्हाला सांगतो, मला पहिल्यांदा कोणीतरी असं. चला या. हे बघा म्हणजे मी इथे होतो. हा हो तुम्ही इथे होता. तुम्ही कुठे होता? मी असं इथे आहे तुमच्या समोर. हा बोललो ना मी. अहो, बसताय कुठे? तुम्ही बसा म्हणालात ना. हे फार मनावर घेऊ नका, सवय आहे माझी ती. काय आहे, मी जरा आठवतो मी इथे का आलो होतो. का आलो होतो? एक मिनिट, म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला जरा विसरायची सवय. अच्छा अच्छा. अहो पण तुम्ही इथे का आलात हेच विसरला. मग इथवर पोहोचलात तरी कसे? पत्ता होता ना बॅगवर, असा पत्ता व्यवस्थित लिहून ठेवला होता. टॅक्सीवाल्याने बरोबर मला पत्त्यावर सोडलंय. तुम्ही बॅग आणली? बॅग कुठे? बॅग टॅक्सीत विसरलो. ओ शिट. तरी बरं मला हातावर लिहून ठेवायची सवय आहे. चांगली सवय आहे. मग हात बघा. काय झालं आता? काय विसरला? विसरलो नाही, पुसरलो. नाही ते लिहून ठेवलं होतं इथे पुढे, तेच पुसून गेलं. थोडं थोडं काय असेल ना शिल्लक, एखाद दुसरं अक्षर. अर्ध आहे. त्यावरून काय? नकटीला. काय बघू? नक्की नकटीला म्हणजे अहो, तुम्ही नक्कीला बघायला आलात का? आधी सांगायचं ना, असं बाहेर का हे ऐकलं का? नक्कीला पाहायला स्थळ आलंय. ऐकलं का? नकटीला बघायला असतं. एक तर हळू बोला आणि मी घरातल्यांना सांगतो. चला येतो. परत भेटू आपण. हा तुम्ही चला. परत विसरला, तुम्ही नक्कीला बघायला आला. नीरज दिवटे, किती मूर्ख आहेस तू. काय गरज होती त्या माणसाला टॅक्सीमध्ये सगळं सांगायची? मी इथे फक्त पासपोर्ट घेण्यासाठी आलोय, रात्रीच्या फ्लाईटने परत अमेरिकेला जाणार आहे. मूर्खपणा केला यार मी. तरी नशीब त्या माणसाला काही आठवत नाही. त्याला जर काही आठवत असतं ना तर सगळी गडबड झाली असती. मामी, काय रे, काय झालं? तू ऐकलंस का काही? एवढ्या मोठ्यानं बोललं तर ऐकू येईलच ना. म्हणजे तू ऐकलंस सगळं? ठणठणीत ऐकू आलं मला अगदी. मामी प्लीज कोणाला सांगू नको. मी सांगून कोणाला काही कळणार आहे का? आणि तसंही ना, कळायचं असेल ना तर या घरात सगळ्यांना सगळं कळतं. हो अगं, तरी पण तू प्लीज. बरं बाबा, नाही सांगत. पण यांचा आवाज एवढा मोठा होता ना की याच्यापेक्षा मोठा असताना तर छप्पर कोसळलं असतं डोक्यावर. ह्यांचा आवाज म्हणजे? अरे आत्ता नाही का ओरडले नुपूरसाठी मुलगा बघायला आलाय म्हणून? अच्छा, तू ते ऐकलंस? हो. नशीब माझं. का? नशीब का? नशीब मामांचा आवाज तुझ्यापर्यंत आला म्हणजे आता सगळ्यांना कळेल ना. तू जाऊ नकोस कोणाला सांगायला, येतील आपापले सगळे. हो, अरे माझी खूप कामं पडलेत, आलेच. मामी अगं काय करतेस? कान सोड प्लीज. तुला ना बदलायला पाहिजे. घरात कुणीही तुझ्या कपड्यांना इस्त्री केली असती, बाहेर द्यायची काय गरज होती? मामी सॉरी, पण मला ते थोडस ऑकवर्ड झालं ना म्हणून. यापुढे असं वागलास ना तर माझ्याशी गाठ आहे. मामी तू माझ्यावर रागावणार? इम्पॉसिबल आहे, शक्यच नाहीये. दाखवीनच हं. एकदा माझा राग तुला नक्की दाखवीन. जा आधी नुपूरला सांगून ये तिच्यासाठी मुलगा बघायला आलाय. आणि हे बघ, लक्षात ठेव, सगळं चांगलं होणार. कोणी दिलं असेल ग्रीटिंग मला? मला कोणाला सॉरी म्हणायचंय? हे ग्रीटिंग इथे कोणी ठेवलं? ए नीरज, बरं झालं आलास, इकडे ये. हे बघ. माहितीये मला. काय माहितीये तुला?
मग हे कोणी दिलं हेही माहिती असेल. अगं नुपूर, माहितीये म्हणजे हे ग्रीटिंग कार्ड आहे ते माहितीये मला. म्हणजे आता मी आलो तेव्हा तुझ्या हातातच बघितलं ना म्हणून. अरे पण नुसतं ग्रीटिंग नाहीये हे. हं? सॉरी ग्रीटिंग आहे. काय म्हणते? सॉरी हं? सॉरी ग्रीटिंग आहे का ते? हो बघ ना. छान आहे, मस्त. अरे कार्टून छान काय छान, कळायला हवं ना कोणी दिलंय ते. ए नुपूर, अगं असं काय करतेस? तूच बनवलं असेल कोणासाठी तरी. तू बनवत असतेस ना ग्रीटिंग्स वगैरे ते. ओ मिस्टर, मी कोणाला सॉरी म्हणावं लागेल असं कधी काही करतच नाही. त्यामुळे मी असं ग्रीटिंग का तयार करू आणि का कोणाला देऊ? ते पण बरोबर आहे. खरं सांगू, हा सांग ना काय. ऍक्च्युली तू ना माझ्यासाठी अशी 100 ग्रीटिंग्स देऊन गुडघ्यावर बसून मला सॉरी म्हणायला हवं होतंस. काय झालं? टोचलं ना मनाला? पण तू हे खरंच करायला हवं होतंस. पण तुला त्याचं काहीच नाही. तुला आपली सतत जाण्याचीच घाई. पण जेव्हा जाशील तेव्हा जाशील. जाता जाता निदान मनाची तरी लाज बाळगून सॉरी म्हणून जा. एवढं वाटतं म्हणूनच रात्री एवढं डेअरिंग केलं ना. आता सुद्धा जाण्याचाच विचार करतोयस ना? त्याच्यापेक्षा हे ग्रीटिंग कोणी लिहिलं त्याचा विचार कर. शी, अक्षर पण इतकं खराब आहे. ज्याने कोणी लिहिलं असेल तो सुद्धा आता मान्य करणार नाही की मी लिहिलंय म्हणून. नुपूर, एवढं पण वाईट अक्षर नाहीये, बरं आहे. पण तुला काय राग येतोय? मला कुठे राग येतोय? आणि मी तुला सॉरी म्हणणार नाही. मी कशाला तुला सॉरी म्हणू? आणि तू जरी म्हणालास ना सॉरी, तरी सुद्धा तू जोपर्यंत माझ्यासाठी चांगलं स्थळ आणत नाहीस ना, नाही ते चांगलं स्थळ जोपर्यंत लग्न मंडपात उभं राहत नाही तोपर्यंत मी तुला माफ नाही करणार. नुपूर, आपण ते नंतर बघूयात. हा चल, आधी खाली मुलगा आला तुला बघायला. चल पटकन. 1 मिनिट. आता काय झालं? मी काल रात्री तुलाच म्हंटल ना माझ्यासाठी स्थळ आलंय का म्हणून. नीरज, तू इथे नक्की का आला होता? नुपूर, मी ते मला माहितीये. मला माहितीये तू काल रात्री जिन्यावरून पडलास आणि माझ्याकडे तू औषध मागायला आला होतास. पप्पांनी पाहिलं तुला पडताना. करेक्ट आहे. बरं आता चल ना पटकन. तो मुलगा आलाय, वाट बघतोय खाली. चल. अगं आता काय झालं? मला जाम बोर झालं. अरे असं कसं बोर होऊ शकतेस तू? मला मुलं बघण्यात इंटरेस्ट नाहीये, लग्न करण्यात इंटरेस्ट आहे. पण नेहमीच काही ना काहीतरी होतं आणि माझं लग्न जमत नाही. नुपूर, हे बघ, तू काळजी करू नकोस. यावेळी तुझं लग्न नक्की जमेल. आय एम व्हेरी शुअर. बाकी माझा पासपोर्ट कुठे आहे नुपूर? म्हणजे मी शोधत होतो ना, तर मला सापडला नाही. आई म्हणाली की नुपूरच्या हातात दिलाय, म्हणून जस्ट विचारतोय. माझं लग्न झाल्याशिवाय तू जायचं नाहीस. अगं तू वेडी आहेस का? मी नाही जाणार कुठेही. मी जस्ट विचारतोय कुठे आहे पासपोर्ट. प्लीज म्हण. प्लीज. अरे जरा हसून विनंती करतोयस ना, आर्जव. हा प्लीज. कुठे आहे पासपोर्ट? चंद्या काकाकडे दिलाय. संध्या काकाकडे दिलायस? थँक्यू. बरं चल आता पटकन. तो मुलगा आलाय, चांगला आहे आणि तो मुलगा. ये बाय. नकटीला बघायला आलोय मी. नकटीला बघायला आलोय मी. नकटीला बघायला आलो. हो येणार येणार. तुम्ही बघणार नकटीला. हे ग नकटो. अरे कुणीतरी बोलवा नकटीला. नाही असं मुलगी बघण्या अगोदरच नका हो, नकार देऊ भरत राव. अहो तुम्ही नका मनावर घेऊ. मी चेहऱ्यावर घेतोय, कमी नाही आहे का? मग माफ करा, तुम्हाला म्हणजे एकट्यालाच बसावं लागलं. कुणीच नाहीये ना इथे कंपनीला. काय दरवेळेला काहीतरी गोंधळ होतो, म्हणून मग यावेळेस कोणी मनावर घेतलेलं दिसत नाहीये. बसा, मी बघून येतो. तुम्ही बघायला जाता नक्कीला? मग मी बघायला आलो नक्कीला. हो तुम्हीच बघणार आहात तिला. तुम्ही का जाताय बघायला? नाही म्हणजे मी बघायला जातोय की नक्की तयार झाली की नाही. हा, ती तयार होणार, मग तुम्ही तिला बघणार. नकटीला येतो मी. या नकटीला बघायला आलोय. नकटीला बघायला ना. नक्की तू ओळखली की काय मला? नक्की मुलगा आहे म्हणजे मी मुलाला पाहायला आलोय. ओळखलं मला? हा पण
कसं शक्य आहे? अहो, आता काय करणार, वेळच तशी आली आहे ना. हो म्हणून हे चालतं तुमच्या घरात? प्लीज कोणाला सांगू नका प्लीज. म्हणजे घरात कोणाला काहीच माहित नाही? अजिबात नाही. आणि कोणाला कळलं ना तर मला हाकलवून देतील हो. मग मी काय करू? तुम्ही लग्न करायला तयार आहात? नाही हो, मला कसं शक्य आहे? अहो, असं म्हणू नका प्लीज. हे लग्न जमत नाही ना म्हणून माझ्यावर पाळी आली. पाळी पण वेळ आली हो. अहो पण मग घरच्यांना काय सांगू मी? नाही हो, माझ्यासाठी तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या. नाही हो, अहो माझी आई स्वप्न बघते, सूनबाई घरी येणार, सूनबाई घरी येणार, बाबा घरी घेऊन जाऊ का मी? मग करा ना तुमच्या आईची इच्छा पूर्ण प्लीज. मी आहे ना. हा? मी आहे. आपलं वंश कसं वाढेल? का नाही वाढणार? वाढेल ना. मी खात्री देतो वाढेल. अहो, तुमच्या एकट्याच्या खात्रीने काय होणार? अहो खरं तर हे बघा, मी विसर भोळा म्हणून काही खपवून घेणार नाही. हा, मला मुलगा नाही, मुलीशी लग्न करायचंय. मी मुलीबद्दलच बोलतोय. मुलीसारखं काहीच दिसत नाही तुमच्याकडे. माझ्याकडे कसं असेल मुलीसारखं काही? मी मुलगा आहे की नाही? तेच म्हणतोय मी, मुलगा नाही, मुलीशी लग्न करायचंय नक्की. एक मिनिट. नक्की कोण? तुम्हाला पण सवय लागली विसरायची. अहो, तुम्ही नक्की. मी? हा, अहो मी मुलगी नाही, मी मुलगा आहे. माझं नाव नीरज. नक्की म्हणजे नुपूर, जिला तुमच्याशी लग्न करायचंय, जिला तुम्ही बघायला आलात. मला लग्न नाही करायचं हो. मी बोलवतो. बोलो नुपूरला बोलव. बोलो. नुपूर, नुपूर, एअरपोर्ट. सॉरी, म्हणजे बघायला आलो ना मी. नुपूर. काय माहिती कुठे राहिली? इथे राहते रे. मी आलोच. मला चंदू मामाला भेटायचं. आलोच. एक मिनिट. आता ओळखलं मी तुम्हाला. एक मिनिट. हा, अरे तुम्ही बघा. विसरलो परत. तुम्ही नाही काम करा, तुम्ही बसा इथे. नक्की येतच असेल. नक्की. हा, मी नक्कीला पाहायला आलोय. करेक्ट. नक्की मुलगी आहे. बसा इथे. बसा. हा, या नक्की. घाबरलो होतो. तू किती सुंदर आहेत ना तुझे केस. तुला माहितीये का, लहान असताना जेव्हा शाळेत जायचीस ना, तेव्हा आजीनी किंवा काकीनी तुझी वेणी घातली ना की धावत माझ्याकडे यायचीस आणि मला पुन्हा वेणी घालायला सांगायचीस. आणि मग तू छान वेणी घालायचीस, 2 रिबिन्स वगैरे. अय्या, आठवतंय तुला? हो. मग चल ना, आज तुझे केस बांधून देऊ. हा, अरे आटोप, लवकर लवकर आटोप. मुलगा खाली वाट पाहतोय. त्यांना असं खोळंबून ठेवणं बरं दिसतं का बेटा? बघू दे वाट त्यांना. मी नाही का वाट बघितली लग्नाची. आधी नीरज कधी येईल त्याची वाट बघितली. त्यानंतर इतकी स्थळं आली, कोणीतरी आपल्याला होकार देईल, कोणीतरी मनाजोगता सापडेल ह्याची वाट बघितली. मग आता त्यांना पण वाट बघू दे. अगं तो कोल्हापूरहून आलाय. मला तर अमेरिकेहून येऊन नीरजनी नकार दिलाय. माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल. पण मी आता ठरवलंय, चॉईस करायची संधी मिळालीये तर ती सोडायची नाही. मी अजिबात घाई करणार नाही. असं नको करूस. अजून किती वेळ घेणार आहेस? फार नाही, पण अगदी कमी पण नाही. तुम्हाला माहितीये पप्पा, माझी एक मैत्रीण होती शाळेत. ती म्हणायची मी अजिबात लग्न करणार नाही, लग्न करणार नाही. आणि तिचं आज लग्न झालं. या तुझ्या मैत्रिणीचं नेमकं आजच लग्न व्हायला हवं होतं. बघितलंस विजू, नक्टूची अजून केस विंचरून नाही झाली आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न पण झालं. पप्पा आज नाही झालं काही लग्न. आत्ताच म्हणालीस ना आज लग्न झालं म्हणून. हो, असं म्हणायची पद्धत असते ना हो. म्हणजे आज ती विवाहित आहे असं म्हणायचंय मला. तर तिचं लग्न झालं, आज तिच्या खांद्यावर 2 मुलं खेळतायत. आणि माझं सगळ्यात आधी लग्न होणार होतं आणि मी अजून तशीच. म्हणूनच म्हणतो ना बेटा, लवकर आटोप, मग होईल सगळं व्यवस्थित. हे की नाही? पण मला कळत नाहीये मी काय करू. मम्मी, मी मेकअप करू का, की वेगळी हेअरस्टाईल करू? पण तू याच्यात सगळ्यात वेळ का घालवतीयस? तू अशीच खूप छान दिसतेस अगं. नाही मम्मी, आता एवढे सगळेजण जर नकार देत असतील तर काहीतरी प्रॉब्लेम असणारच ना. मम्मी पप्पा, मला एक गोष्ट कळलीये. काय? मी आहे तशी नाही आवडत आहे कोणाला. ए नक्टू, असं काही नाही हा बेटा.
बापाच्या काळजाची शपथ घेऊन सांग, तुझ्यासारखी सुंदर मुलगी अख्ख्या वसईत शोधूनही नाही सापडणार बेटा. तुम्ही माझं मन राखावं म्हणून असं बोलताय ना? मला माहितीये, पण माझी एक मैत्रीण मला म्हणाली आहे की तू ना जरा हेअरस्टाईल बदल, लुक चेंज कर. हल्लीच्या मुलांना ना जरा मॉडर्न मुली आवडतात, जरा लेन्स वगैरे लाव. ती जिच्याकडे गेले ती ना पार्लरला, तिच्याकडचं मेकअपचं सामान पाठवते म्हणाली आहे मला. काय नक्तू, तू ना रूप बदलण्यापेक्षा मैत्रीणच बदल तुझी. अगं खरं सांगू का, तू ना अशीच खूप छान दिसते. सगळं त्या मेकअपनी हे स्माइल येणार आहे का? हा, कितीही डोळ्याला मेकअप केलास तरी हे तेज दिसणार आहे का? मला माहितीये मी तुमच्यासाठी नेहमीच सुंदर आहे आणि सुंदर असेन, पण आपण ना जरा त्या मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करूया ना. पप्पा प्लीज, आपण बोलूया ना त्या पार्लर वालीला प्लीज. पागळला पप्पा. बोलो. नकटीला बघा. नकटी येत असेल, नकटीला बघायला आलो मी. नीरज, अरे काय हवंय तुला? ही नकटी काहीतरीच काय. काहीतरीच काय हो. अरे मी बाबांसाठी मुलगी बघायला आलो की स्वतःसाठी? आता हेच विसरलो. आम्ही नाही सर. आता काय झालंय हे बघा. नकटी हा नकटीला चला काहीतरीच काय. आज ना मला दामोदरावांची आठवण झाली. ते मला नेहमी असंच म्हणायचे, नक्की नक्की नक्की. आणि आज तुम्ही म्हणताय नक्की. नकटीला पाठ केलं होतं, सगळं विसरलो. नकटीला मी अच्छा, म्हणजे तुम्हाला हवी आहे ना ती नक्की मी नाही काही. ती वर आहे, अगदी गुणी, सुंदर, रूपवान. कुणीही ना आजही तिचा गालगुच्चा घ्यावी अशी. अच्छा गालगुच्चा. नकटीला गालगुच्चा. नक्टू, ए नक्टू, नक्की आलेच जरा मी. या. गालगुच्चा. ओ गालगुच्चा. नकटीला गालगुच्चा. नकटीला गालगुच्चा. नकटीला गालगुच्चा. नक्टू, ए काय झालं याला नक्टू. नक्टूच्या नावानं ओरडायला? नक्टू अजून खाली आलेली दिसत नाहीये. नक्टू म्हणजे ना, ही म्हातारी होईपर्यंत आपल्याला बहुतेक स्थळ शोधावी लागणार हिच्यासाठी. वहिनी अहो काय बोलताय? नाहीतर काय, बघ ना आता मुलगा येऊन बसलाय आणि हिला उशीर होतोय, तो निघून गेला तर. नॉनसेंट. चहा पोह्याचं तुम्ही बघताय ना? हो, तेच करण्यासाठी आहोत आम्ही. नक्टूचं काय, कुठे आहे ती? ती खोलीत आहे. खोलीत काय करते ती? मुलगा आलाय ना खाली. नाही, तिने ते पार्लर वालीला बोलावलाय हेअरस्टाईल आणि मेकअप करायला. ओ माय गॉड, खरं सांगतेस की काय विजू? ए आपण पण करूया का नवीन स्टाईल? हा, नाही नाही मला काही नको. मी अशीच गेली मुलासमोर तरी तो माझ्याचकडे बघत राहील. मी आपली तुमच्या दोघींची हाऊस म्हणून विचारत होते. नक्टूची हाऊस कधी मिटायची? नाही तो मुलगा बघायची, आपली हाऊस फिटून जायची. होईल होईल, सगळं छान होईल. लवकर व्हायला हवं ना. हा, आता इथे बोलत बसून होणार आहे का लग्न? त्या मुलाला चहा चिवडा कोण देणार? मी घेऊन जाते. वहिनी, नवीन आहे ना चिवडा? नाही ग, जुनाच आहे. तो संपू दे, मग नवीन आणूया. दाखवले ऊन दाखवले, चांगलंय. हे आता फिट विसरता कामा नये. नकटीचा गालगुच्चा. गालगुच्चा कोणाचा? नकटीचा. नकटीचा काय? गालगुच्चा. गालगुच्चा नकटी. नकटीचा गालगुच्चा. नकटी येते येते. नकटी. नकटीचा गालगुच्चा. गालगुच्चा नकटीचा. नकटीचा गालगुच्चा. Coming, coming. कमिंग. हे नकटी. हा. नकटीचा काय झालं? नकटीचा काय करता? नकटीचा नकटीचा गालगुच्चा. 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 नकटीचा गालगुच्चा.
गालगुच्चा राम 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 नकटीचा गालगुच्चा राम 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 नकटीचा गालगुच्चा राम 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 रेल्वेस्मिन नक्कीच घालगुच्चा राम 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 नक्कीच घालगुच्चा राम 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 नकटीचा गालगुच्चा घालगुच्चा